हरवलं तर विजय केरवड्याला हरवलं तिथं. मला अजून आठवतं विजय केरवडा तिथे हरवलेला आणि त्यानंतर आम्ही म्हटलं आम्ही त्याच्यानंतर आम्हाला समजलं की क्रिकेट काय असतं ते. चांगल्या टीमला हरवल्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आला. त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही अरे तिथे जिंकल्यानंतर आम्हाला वाटलं आता आपण काहीतरी आपली टीम बांधायला पाहिजे. नंतर आम्ही बांधून खेळायला लागलो पॅक करून. म्हणजे पॅकर्स बनायला पाहिजे हे झालं. म्हणजे आता एका टुर्नामेंट जायचं असेल तेव्हा बक्षिसं कमी असायची. 10,000, 8,000 अशी 7,000. म्हणजे इथलं एक मोठं प्राईज म्हणजे 10,000, 11,000. त्याच्यानंतर मग आम्ही टीम चालू केली. नंतर आमचे सावंत सर ऑफ झाले. त्याच्यानंतर आम्ही कुडाळ स्कूलकडे खेळायला आलो. तिथून आम्ही 3:30-4 वाजता स्टंप लावायचो. मी सगळ्या पोरग्यांना जमा करायचो, यायचो. त्यामुळे हळूहळू चालू केलं ते आम्ही 10-12 वर्ष तिथेच खेळलो. त्याच्यानंतर यंग बॉईज फॉर्मात झाली. सावंत सर जरा ऑफ झाले. त्याच्यानंतर आम्ही सलग 7-8 वेळा फायनल 7-8 वर्षाला फायनल मारायचो चांगलेच. असे करून एक बेस मिळाला ते असे टीम डेव्हलप चांगले चांगले प्लेयर येत राहिले प्रॅक्टिसमुळे.